जे जे कर्मचारी म्हणजे शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील, हे 2005 नंतर जे जे कोणी नोकरीला लागलेले आहेत, साहजिक आहे की आम्ही नोकरी करत असताना बरं शिक्षक असा वर्ग आहे की या पगारावर डिपेंड आहे आणि खात काहीच नाही. बाकीचं तरी समजू शकतो की दररोज काहीतरी टीव्ही होऊन जाईल, पण शिक्षक म्हटलं की काहीच संबंध नाही. सकाळी 11 वाजता 5 वाजता घरी यायचे मार्ग याच्या पलीकडे आपला संबंध नाही. आणि म्हणून निदान पेन्शन नंतर निवृत्तीनंतर माझं देखभाल करण्यासाठी किंवा माझ्या स्वतःच्या चारित्र्यासाठी काहीतरी मला पाहिजे ही एक माफक अशी अपेक्षा आमच्या राज्यातील तमाम कर्मचारी बांधवांची आणि ती सुटावी यासाठी मी देखील सहमत. आता मागच्या काळामध्ये काही बांधव शिक्षक बांधव आपल्याकडे येतात आणि ते फोन करून घेतात. आता काहींचा विषय असा होता की आपण 2005 पूर्वी भरती झालेलं आहे, पण भरती नंतर झालेलं आहे, अशा लोकांना काही अडचणी होत्या. आपण ती फाईल शिक्षण अधिकाऱ्यांकडे नव्हती तर ती ग्रामविकासकडे होती, कारण शिक्षण विभाग हा जिल्हा परिषदेच्या ग्रामविकासकडे होते. मी परवाच्या दिवशी जेव्हा या कार्यक्रमाच्या चर्चेमध्ये बसलो, आपली काही मंडळी माझ्याकडे आली, त्यांच्या समोर या राज्याचे सचिव माननीय एकनाथजी ढवळे तात्काळ त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की ती फाईल प्रोसेसमध्ये आहे, तुमच्या जिल्हा परिषदेकडून आमच्याकडे फाईल आलेली आहे, मी 100% त्या फाईलवर कारवाई करतो. त्याच्या आधी निघालेल्या जाहिरातीचा एकही कर्मचारी बांधव वंचित राहणार नाही याची खात्री मला वाटतं एकनाथजी ढवळे साहेबांनी मला स्वतः त्या दिवशी फोनवर दिलेली आहे. दुसरं एवढंच नाही, आपल्या बांधवांनी